हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मला जबाबदारी पंतप्रधान मोदींनी दिली, तिकीट देण्याचं राज्यानं नाही राष्ट्रीय नेत्यांनी ठरवलं। बीडमधल्या सभेत पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। मला लोकसभा लढवायची नव्हती, तिकीट जाहीर झाल्यानंतर बुद्धीनं निर्णय घेतला आणि मन कपाटात काढून ठेवलं। बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडेंचं विधान। भाजपकडून राऊतांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार। राऊतांचं वक्तव्य पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणारं, आयोगानं कारवाई करावी। राऊतांच्या औरंगाबादचे वक्तव्याची भाजपकडून आयोगाकडे तक्रार। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठी वाढल्या। राठोड, दानवे, महाजन सागर बंगल्यावर, तर राहुल नार्वेकर, प्रवीण परदेशी फडणवीसांच्या भेटीला। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी। अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली, तर शहा पुन्हा शिंदे, फडणवीस, अजितदादांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। अभिनेता गोविंदाने 5 दिवसांपूर्वी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। गोविंदा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा, तर मुंबई उत्तर पश्चिम मधून गोविंदा निवडणूक लढण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम। सांगली, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि भिवंडीच्या जागेवरून तिढा, तर शरद पवारांच्या घरी काँग्रेस ठाकरे गटामध्ये खडाजंगी, सूत्रांची माहिती। उदयनराजे भोसले अमित शहा यांची भेट पुन्हा लांबणीवर। उद्या अमित शहा उदयनराजे यांना भेटण्याची शक्यता। शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल केली जाणार। अजित पवार गट शरद पवारांचा फोटो वापरत असल्यामुळे आक्षेप, आयोगाने कारवाई न केल्यास सुप्रीम कोर्टात जाणार, आव्हाडांची माहिती। अरविंद केजरीवालच घोटाळ्याचे मास्टरमाइंड। केजरीवालांनी 600 कोटी कमावले, ईडीचा कोर्टामध्ये मोठा दावा। मद्य घोटाळ्यातील 45 कोटी रुपये गोवा विधानसभा निवडणुकीत वापरले, ईडीचा आरोप। तर दक्षिणेतील दारू व्यापाऱ्यांकडून केजरीवालांनी 100 कोटी रुपये मागितल्याचा दावा। मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी। अजित पवार गटाचे उमेश पाटील आक्रमक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।